पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल येणार आहे। आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाहूयात। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेचा फैसला 21 एप्रिलला होणार आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयानं अश्विनी बिद्रेंचे पती, मुलगी, वडील आणि भावाचं म्हणणं ऐकून घेतलंय। तसंच मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरची ही बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आहे। आतापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद, त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षांनी म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली। त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षाला येईन आणि 21 तारखेला मी निर्णय जाहीर करीन। 5 एप्रिलला झालेल्या सुनावणीमध्ये पनवेल सत्र न्यायालयानं मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह 2 साथीदारांना दोषी ठरवलं होतं। साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरला पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं। कोर्टाने जो स्टँड घेतला त्याचं मी अभिनंदन करतो कोर्टाचं, कारण त्याने आमचं परत एकदा म्हणणं ऐकून घेतलं। या पोलीस खात्यामध्ये किंवा नवी मुंबई पोलिसांमध्ये स्त्री द्वेषपणा प्रचंड आहे। स्त्रीला किंमत दिली जात नाही। त्यांची जी स्त्रीबद्दलची भाषा होती, म्हणजे अश्विनीबद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते मी सार्वजनिक सांगू शकत नाही। त्यानंतर मी हायकोर्टला गेलो। आजही आम्ही वर जाताना मला एक पोलीस अधिकारी म्हणतो बॉडी नाही मिळाली काय होणार आहे, साधी जन्मठेप। आज ही पोलिसांची भूमिका आहे। महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबतीत प्रचंड दुर्लक्ष। अश्विनी बिद्रे प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा अभय कुरुंदकरवरचा आरोप न्यायालयामध्ये सिद्ध झालाय। दरम्यान 2016 मध्ये या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं त्यावर एक नजर टाकूया। एप्रिल 2016 मध्ये अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या। मीरा रोडच्या घरामध्ये अभय कुरुंदकरनं अश्विनी बिद्रेंची डोक्यामध्ये बॅट मारून हत्या केली। हत्या केल्यानंतर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरनं लहान लहान तुकडे केले। हे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीमध्ये टप्प्याटप्प्यानं फेकून दिले। एका गोणीतून बॉडीचे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकून देण्यात आले होते। हत्येपूर्वी अश्विनी बिद्रे अभय कुरुंदकरला भेटल्या होत्या। त्यानंतर दोघंही कुरुंदकरच्या मीरा रोडच्या घरी गेले हे लोकेशनवरून निष्पन्न झालं होतं। पोलिसांनी अश्विनी बिद्रेंचा मोबाईल, लॅपटॉप आणि कुरुंदकरच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर केला होता। अश्विनी बिद्रे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे सांगलीमध्ये असताना एकत्र कामाला होते। विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची बाजू मांडली आहे। तब्बल 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल समोर येणार आहे। त्यामुळे आरोपींना न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रवी खरात, TV9 मराठी।